तर नमस्कार मंडळी, आपली आवडती मालिका म्हणजेच तारिणी. तर या मालिकेत आपल्याला खूप असा मजेशीर आणि दमदार जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर मग आता सगळ्यांना प्रश्न पडलाच असेल की नक्की काय ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर मात्र आता आपल्याला हे पाहायला मिळणार आहे की आता युवराज तर सुटून आला आहे, पण मात्र आता या जे मॅडमनी युवराजला कसं काय सोडलं. इतक्या सहजपणे तर त्या सोडू शकत नाही आणि त्यांच्याकडे तर सगळे पुरावे आहेत. त्यांना माहितीच आहे युवराज या सगळ्या म्हणजे युवराजचा आणि गुलाबचा संबंध होता, ते मित्र होते आणि युवराजचा सुद्धा या प्रकरणात हात होता. पण मात्र त्या जे मॅडमनी या युवराजला कसं सोडलं, का सोडलं, हे अजून तारिणी आणि केदारला कळलेलं नव्हतं. म्हणजे त्यांना माहितीच नसतं नक्की काय झालं म्हणून. आणि जे मॅडमनी लाच घेतली हे तर काय ते केदार आणि तारिणीला सांगणार नाही. पण मात्र आता त्यांना हे जाब तरी कसं काय विचारणार ना, तुम्ही कसं काय सोडलं युवराजला. त्यामुळे आता इकडे केदार आणि तारिणी तर खूप टेन्शनमध्ये आलेली. त्यानंतर मग आता आपल्याला हे पाहायला मिळणार आहे की आता गुलाबचा जो बॉस आहे, गुलाबचा जो बाप आहे, त्याने आता या युवराजला कॉल केलेला असतो. आणि आता गुलाब मेलाय, गुलाबचा खेळ संपलाय, पण मात्र हा खेळ सुरूच राहणार. त्यामुळे त्या गुलाबच्या बॉसने आता युवराजला कॉल केलेला असतो आणि त्याला बोललेलं असतो की आता गुलाब तर गेलाय, पण मात्र हा खेळ काही संपलेला नाही आहे. तुला भेटायला लागेल, तुला मला भेटायचं आहे. आणि मग आता असा त्याला कॉल येत असतो. तर मात्र युवराज खुश होतो की आता गुलाबचा बाप जिवंत आहे, गुलाब तर मेलाय, पण मात्र आता गुलाबच्या बापाला भेटायची वेळ आली आणि तो खूप खूप खुश होऊन जातो, असं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर चला तर मग आता सुरू करूया. तर आपल्याला माहितीच आहे युवराज घरी आला होता आणि तो आता या केदार आणि तारिणीला खूप असे टोमणे देतोय. कारण आता त्यांच्यामुळेच हा जेलमध्ये गेला होता हे असं त्याला वाटते. म्हणजे त्यांनीच सगळी सत्य सांगितलेलं असतं, त्यांनीच कबुली दिलेली असते. पण मात्र आता ती त्यांनी दिली होती ना, त्यांच्यामुळे युवराज गेला जेलमध्ये आणि त्याला तिथे इतकं सोसावं लागलं, त्याला इतका मार खावा लागला, त्याला इतकं टॉर्चर वगैरे केलं होतं. त्यामुळे आता ह्याचा सगळा बदला घेण्यासाठी आता तो केदार आणि तारिणीला प्रत्येक शब्दाने त्यांचा अपमान करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता तो त्यांना टोमणेसुद्धा देत असतो. तो आता येतो आणि तारिणीला विचारतो, काय बहिणी विचार करताय का मी कसा सुटलं म्हणून, मला कसं काय सोडलं त्या जे मॅडमनी. तुम्ही एवढी कंप्लेंट केली होती, पोलीस स्टेशनमध्ये येऊन सुद्धा सांगितलं की याला लवकर सोडू वगैरे नका, तरीसुद्धा मी सुटले. म्हणजे असं बरंच काही युवराज तिथे केदार आणि तारिणीला बोलत होता. पण मात्र आता तिथे बाकी सगळ्यांना आनंद झालेला असतो, पण केदार आणि तारिणीला आनंद झालेला नसतो किंवा दयानंदला सुद्धा एवढासा म्हणजे धक्का बसलेला नसतो. म्हणजे त्याला सुद्धा वाटत नाही की युवराज इतक्या लवकर सुटून येईल म्हणून. त्यामुळे आता युवराज तिथे असं प्रत्येक जणाला विचारत असतो की मी आल्यामुळे तुम्हाला आनंद झाला का. तर मात्र आता निशी, त्याची आई आणि निशीची आई या दोघी आता खूप खुश असतात असं आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण मात्र आता युवराजला नक्की कोणी सोडलं, तो कसं काय सुटला हे कोणालाच माहिती नव्हतं. म्हणजे आता पद्मिनी आणि जे काही जे मॅडममध्ये झालं ते कोणालाच माहिती नव्हतं, कोणालाच ठाऊक नव्हतं. त्यामुळे आता तो युवराजला तर माहिती असतं की त्याला त्याला माहितीच नसतं की त्याला कोणी सोडले आणि त्या जे मॅडम त्याला नक्की का सोडले म्हणून. तर मात्र आता तो तिथे येतो दयानंद खांडेकरांपाशी किंवा कौशिकीला सुद्धा बोलतो, तुम्ही तर काही करू शकले नाही ना, जे काही केले ते माझ्या आईने केले आणि तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे ते विचारा. आणि तो असा म्हणजे नाटकच करत असतो आल्यापासून, असं खाली वगैरे बसतो आणि बोलतो की मी पोलीस स्टेशनमध्ये असंच बसायचो, तुमचे जे काही प्रश्न आहेत ते मला विचारा, जे मॅडम पण मला अशाच प्रश्न विचारायच्या, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. तो आता असं बोलत होता. त्यानंतर मग आता खूप असा माजत येतो, म्हणजे युवराज माजत येतो आणि तो बोलतो की आता घरी आल्यावर कसं पायघड्या वगैरे घालून औक्षण वगैरे करतात, तर माझं कोणी औक्षण करणार नाही का. तर मात्र आता ह्या युवराजचं औक्षण करण्यासाठी आता पद्मिनीने तारिणीलाच सांगितलेलं असतं. पण मात्र आता युवराजने तिथे सुद्धा नाटकं केलेली असते. तिथे सुद्धा आता त्यांनी तारिणीला असं टॉर्चर केलेलं असतं. म्हणजे तो तिचा एक प्रकारे अपमानच करताना आपल्याला दिसणार आहे. तर मात्र आता युवराजने या केदार आणि तारिणीचा खूप असा अपमान केलेला होता. पण आता केदार आणि तारिणी खुश दिसत नाही, ती त्यांच्या वेगळ्याच टेन्शनमध्ये असतात. त्यांना माहिती या सगळ्या प्रकरणात युवराजचा सुद्धा हात होता, युवराज सुद्धा तितकाच गुन्हेगार आहे जेवढा गुलाब होता. पण मात्र आता ह्या जे मॅडमने या युवराजला का सोडलाय आणि कसं काय सोडलाय, नक्की असं काय झालं, ह्याच्या विरोधात तर सगळे पुरावे आहेत आणि आपण स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. पण तरीसुद्धा ह्या जे मॅडमनी त्याला सोडले, हे आता त्यांच्या डोक्यात सारखंच त्यांच्या डोक्यात हे विचार चालू असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण मात्र आता ते तर काही करू शकत नाही. ते तर आता ह्या जे मॅडमला तर नक्की काही विचारू शकत नाही की जे मॅडम तुम्ही असं का केलं म्हणून, नक्की काय झालं म्हणून. त्यामुळे आता इथे सगळं झालेलं असतं. त्यानंतर मग आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे पुढील भागात की आता युवराज आला, त्याच्यामुळे आता युवराजच्या आवडीचं जेवण होणार, त्याच्या आवडीचा सगळा स्वयंपाक होणार.
आणि तो स्वयंपाक आता ह्या म्हणजे त्या स्वयंपाकाची लिस्ट, त्या पदार्थांची लिस्ट आता ह्या पद्मिनीने तारिणीला दिलेली असते आणि तारिणीला बोलते की हे एवढं सगळं जेवण तू एकटीने बनवायचं. तूच तर कबुली दिली होती, तुझ्यामुळे युवराजला जेल झाली, युवराजला अटक झाली, त्यामुळे तूच सगळं युवराजसाठी करायचं म्हणून. आणि त्या जेवण बनवल्यानंतर युवराजची जी खोली ती खोली साफ करायची असं सुद्धा आता या पद्मिनीने तिला सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता तारिणीकडे काहीच म्हणजे काही कारण नसतं, तिला काही यांचा विचार न करता, तिच्या स्वतःचा स्वाभिमानाचा विचार न करता सगळं आता तिला करायला लागणार असतं. आता तारिणी कुटुंबासाठी सगळं करायला तयार असते, त्यामुळे तिने हे सुद्धा केलेलं असतं. ती तिथे युवराजची रूम साफ करायला जाते आणि तिथे तिने ते सुद्धा केलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण आता ही रेखा असते, ती रेखाने आता तारिणीला त्रास द्यायला भाग पाडलेलं असतं, म्हणजे ती त्रास देत असते तिला. असं आता सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण मात्र आता ह्या दोघांनी त्याची सेवा करायला म्हणजे या घरच्यांनीच त्यांना सांगितलेलं होतं आणि जे काही सत्य हे केदार आणि तारिणीला माहिती होतं. ऑफकोर्स त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं होतं, त्यामुळे आता त्यांना सगळंच माहिती होतं. पण मात्र आता ह्या पद्मिनीने आता केदार आणि तारिणीला पूर्ण युवराजची सेवा करायला सांगितलेली होती. पण मात्र आता केदार आणि तारिणीला काही बोलता येत नाही, त्यांना सुद्धा आता त्यांनी जी काही ऑर्डर सोडली ती फॉलो करावीच लागणार असते. त्यानंतर मग आता जे काही युवराजचं सगळं असतं म्हणजे त्याला जेवण बनवणं, त्याची जे काही सेवा करायची असतात ती ह्या दोघांनी केलेलीच असते. पण मात्र आता हे दोघे रूममध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता हे दोघे बोलतात की नक्की जे मॅडमच्या मनात तरी काय चालू आहे, त्यांनी या युवराजला असं कसं काय सोडलं, सगळे पुरावे तर ह्यांच्या म्हणजे ह्याच्या विरोधात आहे, हा सुद्धा म्हणजे ह्याची व्हिडिओ वगैरे सगळे आपल्याकडे पुरावे, पण मात्र या युवराजला त्यांनी कसं काय सोडले. त्या तर कोणाला विकल्या जाऊ शकणार नाही, कारण जे मॅडमने त्यांचा जी काही इमेज असते ती ह्यांच्या डोळ्यांमध्ये खूप छान असते. म्हणजे जे मॅडम अशा जे मॅडमचा कायदा खूप डेंजर आणि ते त्यांच्या मनाला येईल तसंच वागतात. म्हणजे ते एक कायद्याचा विचार नाही करत, तर मग आता त्या स्वतःचाच कायदा बनवून जी काही ॲक्शन असते ती आता ते घेत असतात. त्याच्यामुळे त्या अशा विकल्या वगैरे जाऊ शकणार नाही. पण मात्र आता ह्या दोघांच्या डोक्यात प्रश्न असतो की नक्की त्यांनी असं का केलं. आता ह्याचं उत्तर तर आपल्याला माहिती आहे, पण त्यांना माहिती नाही आहे अजून. पण मात्र आता जेव्हा ह्यांना कळेल की जे मॅडमने लाच घेतली, तेव्हा मात्र जो काही म्हणजे त्यांच्या मनात जी काही जे मॅडमची जे मॅडमचं जे काही म्हणजे त्यांनी जी काही इमेज क्रिएट केली होती ती सगळी इमेज आता डाऊन होणार. म्हणजे जो काही मान ते त्यांना देत होते तो मान काही त्यांना देणार नाही, हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण मात्र आता दुसरीकडे या युवराजला एक कॉल येतो. तर युवराजला कॉल आलेला असतो आणि आता युवराज म्हणजे ती व्यक्ती ही असते की तो गुलाबचा बाप असते, म्हणजे गुलाबच्या वरचा म्हणजे गुलाबचाच बॉस असतो. म्हणजे जो काही सूत्रधार आहे तो नक्की तोच असतो. आता गुलाब तर मेला आहे, त्यामुळे आता नक्की आता म्हणजे पुढे कोण काम करणार ना, त्यामुळे त्या बॉसने ह्या युवराजला कॉल केलेला असतो आणि युवराजला सांगतो की तुला मला भेटावं लागेल, गुलाब मेलाय पण गुलाबचं काम आता तुला सांभाळायचं आहे, गुलाबची जी काही जबाबदारी असेल ती तुला करायची, असं आता त्या बॉसने त्या युवराजला सांगितलेलं असतं. मग युवराजला फक्त पैसाचा होता आणि तो पैशासाठी काही करायला तयार होला. त्याला त्याचं एक वेगळं साम्राज्य उभं करायचं असतं आणि खांडेकर असतो, खांडेकरांचा मास त्याच्यात असतो. त्यामुळे आता ह्या युवराजने परवानगी दिलेली असते, म्हणजे तो सुद्धा आता त्या व्यक्तीला भेटायला जाणार होता. पण मात्र तो कोण व्यक्ती आहे, त्याचं नाव काय हे तर अजून आपल्याला कळलंच नाही. पण थोड्याच म्हणजे पुढील भागात आपल्याला त्याचं नाव कळून जाईल. पण मात्र तुम्हाला काय वाटते, नक्की या गुलाबचा बॉस कोण असेल. आणि गुलाबने तर तारिणीला सांगितलंय की माझ्यावरची जी बॉस आहे ती तुझ्याच जवळची, तुझ्या कुटुंबातली. मग आता ती नक्की व्यक्ती कोण आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पण मात्र आता ती व्यक्ती समोर येणार आहे आणि ती आता युवराजच्या जेव्हा समोर येईल तेव्हा तर मात्र आता ती सगळ्यांच्या समोर आलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण आता केदार आणि तारिणी खूप अशी टेन्शनमध्ये असतात. त्यांना कळत नाही की जे मॅडमने असं नक्की का केले. ते त्याचंच म्हणजे ते बोलत असतात. तेवढ्यातच मात्र आता तिथे कामत डॉक्टर आलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता कामत डॉक्टर येतात, त्यांनी सगळ्यांचं बोलणं ऐकलेलं असतं. कामत डॉक्टर त्याला बोलतात की केदार तू काय याचं टेन्शन घेते, म्हणून तू ह्याचं काही टेन्शन घेऊ वगैरे नको आणि तू आता म्हणजे शांत बस, तू आता पुढचं पाऊल काहीच उचलू नको. पण मात्र आता केदार तिथे बोललेला होता की नक्की काय झालं याचा मला नाही का शोध घ्यावाच लागेल. पण तिथे कामत डॉक्टर येतात. कामत डॉक्टर तिथे केदारला बोलतात की केदार तू याचा शोध वगैरे काही घेऊ नको, जे काय चाललंय ते चालू राहू दे, तू यामध्ये पडू नको. असं त्यांनी का सांगितलं, आता हे सुद्धा आता केदार आणि तारिणीला तिथे प्रश्न पडलेला असतो की कामत डॉक्टरांचा काय संबंध, ते इथे का आले आणि त्यांनी मला असा सल्ला का दिला, ह्यात का पडू नको, नक्की ह्याच्या मागे काय सत्य दडलेले हे आता तिथे केदारला प्रश्न पडलेला असतो. पण कामत डॉक्टर आलेले असतात. कामत डॉक्टर त्याला खूप काही सांगत असतात.
त्याचा आता ह्या केदार आणि तारिणीचा आता कामत डॉक्टरांवरच आता संशय आलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता गुलाबचा जो काही बॉस आहे तो कामत डॉक्टर आहे का? कारण त्यांनी असं का सांगितलं या दोघांना, तुम्ही या दोघे यामध्ये पडू नका, तुमची काय गरज नाही, तुमचा यामध्ये काय संबंध नाही, असं ते ह्या दोघांना का बोलून गेले? किंवा ह्यांचाच काय संबंध आहे? हेच नक्की गुलाबचे बॉस आहेत का? असं आता केदार आणि तारिणीला प्रश्न पडलेला आहे. त्यामुळे आता हे दोघे आता कामत डॉक्टरांची जी काही हिस्ट्री आहे ती आता सगळी काढणार आणि तेव्हा मात्र आता त्यांना जर काय कळलं की अरे हो, की हाच गुलाबचा बॉस आहे, जो काही सूत्रधार आहे तो मेन हाच आहे. त्यामुळे आता ते त्यांची म्हणजे आता ते तर आता फॅमिलीमध्ये, पण मात्र आता ते एक ऑफिसर म्हणून ते कोणाला आता ह्या कामत डॉक्टरांबद्दल सगळी माहिती काढायला सांगणार. आणि तेव्हा जर त्यांना कळलं की जो कोणी गुलाबचा बॉस आहे तो कामत डॉक्टरच येते, तर मात्र आता मग या मालिकेला अजून एक वेगळंच वळण आपल्याला आलेलं पाहायला मिळणार आहे. पण मात्र आता मेन फोकस कशावर आहे, तर तो आता गुलाबच्या बॉसवर आहे. पण नक्की हा गुलाबचा बॉस कोण आहे आणि तो नक्की आता आपल्यासमोर कधी येणार हे आता आपल्याला पुढील भागात कळणार आहे. त्यामुळे पुढील भाग पाहायला विसरू नका, कारण आता आपल्याला कळणार आहे की तारिणीच्या कुटुंबामधलीच आता ही एक व्यक्ती आहे, तीच हे सगळं करते. पण मात्र आता तारिणी आणि केदार इतके छान पोलीस आहेत, इतके छान ऑफिसर आहेत, ते त्यांचं कर्तृत्व पार पाडतायत, ते त्यांचं कर्तव्य पार पाडतायत. पण मात्र हे आता मध्येच कोण आले, म्हणजे त्यांच्याच घरात आता एक कोण चोर आहे, कोण असा गुंड आहे, कोण गुन्हेगार आहे, हे आता आपल्याला कळणार आहे. त्यामुळे पुढील भाग पाहायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.